नमस्कार मित्रांनो आणि पर्यटन प्रेमींनो, स्वागत आहे आपले तुमच्या आवडत्या चॅनल एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझमवर. मित्रांनो, नंदुरबार हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येतं आदिवासी संस्कृती, हिरवीगार डोंगर रांगा, तापी नर्मदा नद्या आणि एक वेगळीच आर्थिक चमक. होय, हा फक्त आदिवासी जिल्हा नाही, तर येथे काही तालुके असे आहेत जे शेती, व्यापार आणि बाजारपेठांच्या बळावर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ठरतात. आज आम्ही घेऊन येत आहोत नंदुरबार जिल्ह्यातील टॉप 5 सर्वात श्रीमंत तालुक्यांची रोमांचक यादी. कोणता तालुका नंबर 1 वर आहे, कोणत्या तालुक्यातील शेतकरी सर्वाधिक समृद्ध आहेत आणि हे तालुके इतरांपेक्षा कसे वेगळे आहेत, सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, आत्ताच लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील अशा रोमांचक सफरी तुम्हाला कधीच चुकणार नाही. मित्रांनो, यामध्ये 5व्या नंबरवर आहे अक्कलकुवा तालुका. सातपुडा पर्वतांच्या कुशीत वसलेला हा तालुका नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर आहे. येथे निसर्गाच्या सौंदर्यासोबतच छोटे मोठे उद्योग, पर्यटन आणि स्थानिक बाजारपेठा वाढत आहेत. आदिवासी बांधवांची मेहनत आणि नदीकाठचे फायदे यामुळे हा तालुका आर्थिकदृष्ट्या मजबूत होत चालला आहे. तुम्हाला माहीत आहे का, येथील गरम पाण्याचे झरे आणि जंगल पर्यटन यामुळे ही अर्थव्यवस्था चांगलीच बहरत आहे. यानंतर 4थ्या नंबरवर आहे तळोदा तालुका. शेतीचा खरा राजा. तळोदा तालुक्यात कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांना भरघोस उत्पादन आणि चांगला भाव मिळतो. येथील सागवान लाकडाची प्रसिद्ध बाजारपेठ तर आहेच, पण शेतकऱ्यांची मेहनत आणि मजबूत बाजार यामुळे आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. मित्रांनो, जर तुम्ही शेतीप्रेमी असाल तर तळोदा तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. यानंतर 3ऱ्या नंबरवर आहे नवापूर तालुका. येथील नवापूर तूर डाळला GI टॅग मिळाला आहे. गुजरात सीमेजवळ असल्याने व्यापाराला प्रचंड फायदा होतो. तसेच येथील तूर, मिरची आणि इतर डाळींचे उत्पादन देशभरात प्रसिद्ध आहे. सीमावर्ती भाग असल्याने बाजारपेठा आणि व्यापार येथे खूप तेजीत आहेत. नवापूर म्हणजे फक्त शेती नाही, तर व्यापाऱ्यांचा हब आहे. यानंतर 2ऱ्या नंबरवर आहे नंदुरबार तालुका. जिल्ह्याचं हृदय. जिल्हा मुख्यालय असल्याने येथे सर्वाधिक शहरीकरण, मोठ्या बाजारपेठा, दुकाने, शिक्षण संस्था आणि सरकारी कार्यालये आहेत. व्यापार, सेवा क्षेत्र आणि रोजगाराच्या संधी येथे भरपूर आहेत. नंदुरबार तालुका म्हणजे जिल्ह्याची आर्थिक राजधानीच आहे. तुम्ही कधी नंदुरबारला गेलात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता ड्रम रोल्स. नंबर 1 शहादा तालुका. शहादा हा नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुका मानला जातो. तापी नदीच्या काठावर वसलेला मोठी व्यापारी बाजारपेठ, कापूस, केळी, द्राक्षे, मिरची यांचे भरघोस उत्पादन. येथील शेतकरी आणि व्यापारी दोघांच्याही आर्थिक स्थिती जिल्ह्यात सर्वोत्तम आहे. शहादा म्हणजे शेती आणि व्यापाराचा परिपूर्ण संगम. येथील बाजार पाहिला की मन भरून येतं. मित्रांनो, ही होती नंदुरबार जिल्ह्यातील टॉप 5 सर्वात श्रीमंत तालुक्यांची यादी. अर्थातच हे क्रम स्थानिक अर्थव्यवस्था, शेती, उत्पादन आणि व्यापारावर अवलंबून असतात, पण हे तालुके नक्कीच जिल्ह्याला पुढे नेतात. तुम्हाला कोणता तालुका सर्वाधिक आवडला आणि तुमच्या मते नंबर 1 कोणता असायला हवा? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझम आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एका रोमांचक महाराष्ट्र सफरीसाठी भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.